आपल्या एका हाकावरती पत्रकार बंधू म्हणजे तसे पत्रकार बंधू नेहमीच आपल्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या विषयावरती तत्पर असतात आणि तुम्ही एवढ्या लवकर सगळे आले यासाठी खूपच भूमिपुत्र सेनेतर्फे धन्यवाद. आजचा विषय असा आहे की 29 तारीख आजची 29 मे 11 वाजता तारापूर ऊर्जा केंद्र आणि बाबा रिसर्च सेंटर BRC या गेटवरती ठिय्या आंदोलन करण्याचा नियोजन केलेला होता. ते ठिय्या आंदोलन करण्याचं नियोजन यासाठी की आम्ही जे प्रकल्पग्रस्त आहेत, आमची जी गावं त्या प्रोजेक्टमध्ये गेलेल्या आहेत, आम्ही प्रोजेक्ट इफेक्टेड, लँड इफेक्टेड आणि या पालघर जिल्ह्याचे नागरिक आणि या तालुक्याचे नागरिक आम्हाला काही न विचारता काही प्रोजेक्ट आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये लादला गेलेला आहे. तसे बरेचसे प्रोजेक्ट आलेले आहेत पालघर जिल्ह्यामध्ये आणि तेही आमच्यावरती लादले गेलेले आहेत. पण हा जो प्रोजेक्ट आहे हा एकदम गुपित आपल्यापासून लपून प्रोजेक्टवरती काम चालू आहे आणि ह्या प्रोजेक्टबद्दल कोणालाच कल्पना नाही आहे. या प्रोजेक्टचं नाव आहे हायली रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट मटेरियल. त्याची डीपली आपण चर्चा करूयाच. पण हायली रेडिओ ॲक्टिव्ह INRP हा जो प्रोजेक्ट आहे हा रेडिएशन क्रिएट करतो म्हणजे फ्यूल तयार करतो. फ्यूलपासून इंधनपासून नंतर जो रेडिएशन तयार करतो डम्पिंग यार्ड आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये पालघर तालुक्यामध्ये तो या प्लॅन्टमध्ये डम्प यार्ड म्हणून जसं आपण घनकचरा आपल्या बिल्डिंगमधला जे काही कचरा असतो आपण जेवतो खातो पितो आपला जो वेस्टेज आहे तो आपण कुठेतरी खाऊन कुठेतरी ते ग्रामपंचायतीची गाडीमध्ये टाकतो. ग्रामपंचायतीची गाडी ती कुठल्या तरी एका पर्टिक्युलर एरिया डिसाईड केलेली असते. त्या एरियामध्ये सगळे जाऊन घनकचरा तो तिकडे जमा करतात, साठवतात. त्या घनकचऱ्यापासून आपण कधी आग पेटवतो, कधी काय आग लागतात किंवा विषाणू तयार होते, काही होते. तिकडे रोगराईचे आजूबाजूला परिसर त्या रोगराईमध्ये फेस करतात, त्याला समोर जातात. पण तसा तुम्ही विचार करा की भारतातला जर रेडिएशनचा घनकचरा भारतातला पालघर तालुक्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये जर आणून टाकला त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो. हा एकदम सेन्सिटिव्ह प्रश्न आहे आणि आपल्यापासून लपून ठेवलेला प्रश्न आहे. ह्या मुद्द्यावरती आम्ही मोर्चाचं नियोजन केलेला. त्याच्यानंतर त्याला लागूनच नेहमीसारखी आमचे जे वर्षानुवर्ष हेल्थ चेकअपचा जो कॅम्प असतो गावी त्याचे तुमच्याकडे काय नियोजन आहे त्याच्याबद्दल आम्ही इथे प्रश्न केलेला त्यांना की तुम्ही कसं चेकअप करता, काय चेकअप करता. जर आम्हाला कॅन्सरग्रस्त झाला आणि आम्हाला कुठल्या प्रकारचा रोगराई झाले तर तुम्ही त्याला कसे ट्रीटमेंट करणार, काय हेल्थ इन्शुरन्स देणार किंवा काय करणार. आणि इन फ्युचरमध्ये दुसरा की आपत्कालीन जसं चेर्नोबिल रशियामध्ये जसं चेर्नोबिल झालेला किंवा जापानमध्ये काय घटना घडल्या ते जे रेडिएशन एरिया होते रेडियस एरिया होता त्याच्यामध्ये त्याच्या आपत्कालीन त्यांना जसं त्यांना ते रेस्क्यू केलेला तशी आपल्याकडे काय नियोजन आहे, आपल्याकडे काय रेस्क्यू टीम आहे आणि आपण काय काम करतो ह्याचा विचार न झालेला आहे. हे BRCचे पॉइंट्स होते. आणि तसंच 1 and 2 मध्ये म्हणजे तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन ह्यांनाही प्रश्न विचारले की तुम्ही वीज बनवता, आज वर्षानुवर्ष आम्ही वीज आम्हाला बनवता तुम्ही आणि इथून ते गुजरातला सप्लाय करता, विकता, जे काय असेल. हे करत असताना आमच्या परिसरामध्ये आमच्या गावामध्ये म्हणजे आज पालघर तालुका पहिले ठाणा जिल्हा होता, आता पालघर जिल्हा आहे. भारतामध्ये अगर जर पहिला पॉवर प्लॅन्ट जर आला असेल तर तो तारापूर आहे. भारतातला सर्वात पहिला प्रथम पॉवर प्लॅन्ट जर आलेला आहे तो भारतातला प्लॅन्ट आहे. आणि या भारताच्या प्लॅन्टला पहिले कोणी प्रतिसाद दिला तर आमच्या इकडचे गिवली गाव, दांडी गाव, अक्करपट्टी, पोपरण जे रेडिएशन एरिया आहे त्या गावातील सगळे लोकांनी पुढाकार घेऊन प्रतिसाद देऊन आपली जमिनी आपले गाव उठवले आणि त्यांना दिले.
आता हे सगळे असताना आम्हाला जेव्हा बॅक्टेल कंपनी आलेली आणि ती त्या काळातली जी काही गव्हर्नमेंट होती त्या गव्हर्नमेंटने आश्वासन केलेलं की तुम्हाला नोकऱ्या देण्यात येईल, तुम्हाला परमनंट करण्यात येईल, प्रत्येक घरातल्या एक नागरिकाला जॉब देण्यात येईल. या सगळे देत असताना आम्ही त्यांना प्रश्न विचारले की आजही 2026 लागलेला आहे. आमचे आजोबा गेले, आमचे वडील आहेत, आता वडिलांनंतर आमची पिढी आहे, त्याच्यानंतर आमची पिढी ते अजूनपर्यंत कॉन्ट्रॅक्टमध्येच काम करतील का? किती वर्ष आम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणार? ते एक प्रश्न होता. आणि तुम्ही बेसिक लाईन काय बनवता, म्हणजे जे पेमेंट तुम्ही देता, जो पगार पाणी देता, म्हणजे 15-20 वर्षापासून कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतो कामगार, आणि हल्ली आता नवीन कोणी कामगार त्याला जॉईन झाला त्यालाही 20,000 ना तुम्हाला त्यालाही 20,000. म्हणजे हा कुठला तफावत तुम्ही आम्हाला क्लिअर करावा, हे एक प्रश्न होता. त्याच्यानंतर पगारवाढीचं झालेलं आहे, हे आम्ही प्रश्न त्यांच्यासमोर मांडलेले. आणि तिसरा प्रश्न एक राहिलेला की वाढवण बंदर जसा प्रोजेक्ट आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहे, तो वाढवण बंदर त्याला लागून 10 किलोमीटरच्या अंतर्गतावरती पॉवर प्लांट आहे, न्यूक्लिअर पॉवर आहे. तुम्ही त्यांना परवानगी देत असताना कुठल्या अनुषंगाने कुठला सर्वे केला आणि कसा सर्वे केला तुम्ही आम्हाला माहिती द्यावी. इन फ्युचरमध्ये वाढवण पोर्टमुळे पॉवर प्लांटला धोका नाही आहे किंवा न्यूक्लिअरला धोका नाही आहे, ह्याची तुम्ही आम्हाला इत्थंभूत माहिती द्यावी. या सगळ्या गोष्टीवरती आमची चर्चा झालेली आहे. काल आम्ही 10 वाजता 10:30 वाजता तारापूर ऊर्जा केंद्र म्हणजे टॅप्समध्ये त्यांची बैठक घेतली. त्याच्यानंतर आज 11 वाजता BRC गव्हर्नमेंट बरोबर आमची चर्चा झाली. या 2 आमच्या मिटिंग झालेल्या आहेत आणि त्यांनी आमच्याकडे काही वेळ मागितलेला आहे की आम्हाला विचार करण्यासाठी वेळ द्या. आणि या सगळ्यावरती डिझास्टर मॅनेजमेंटवरती अध्यक्ष म्हणून आपले कलेक्टर मॅडम आहेत, त्यांना अध्यक्ष ठरवले त्या लोकांनी, म्हणजे जसं जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. आता आमची पुढची भूमिका आम्ही मांडू. आणि आता आजची काही चर्चा झाली, हे काही सविस्तर याच्यावरती आपण सगळे विषय स्तरावरती मांडू. पुढचा विषय आम्ही लोचन चौधरींना सोपतो, त्याच्यानंतर डॉक्टर सावंत हे विषय मांडतो. नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचा